तर जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आपल्याकडे अशी एक प्रॉब्लेम आलेली आहे. आपले धोत्रे घेऊन आलेले प्रॉब्लेम काय अशी आहे की आपल्या फोनपेवरून पैसे कसं काय कटतात. त्याचे दोन कारण असतात पैसे कटायचे. पहिली एक गोष्ट म्हणजे तुमच्याकडे काय ड्यू असेल, एखाद्या लोन घेतलं असेल तर त्याचे पण पैसे कटतात. आणि दुसरी गोष्ट अशी आहे मित्रांनो, सगळ्यांच्या हाताने चुका होतात. जसे की एखादी ॲड असते, ॲडवर समजा आपण एखादा सिरीज बघायची किंवा एखादा शो बघायचा असलं तर मग त्या ॲडनुसार आपण काय करतो, त्या लिंकवर क्लिक करीत असत आणि ते ₹1 पहिले ॲटो पे म्हणून चालू होत असते, म्हणून आपले पैसे कटत असतात. तर पहिले 500 किती, पहिले 600 कटलेत आता आणि 200. आता 200. तर मित्रांनो, आपण बघू याच्यात ऑटो पे चालू आहे का फोनपेमध्ये. आणि जर चालू असेल तर आपण त्याला बंद करून देऊ आणि हे कामून होते, कसं होते आणि काय करायला पाहिजे हे सगळं सांगू लाईव्हमध्ये. लॉक कर मित्रांनो. बघा, हे फोनपे आहे. जर तुमचा पण ऑटो पे जर चुकून गलतीनं कसा बी पण ऑटो पे झाला असेल किंवा तुमचे पण पैसे कटत असेल तर काय करायचं ते सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, कारण व्हिडिओला महत्त्वाचं होणार आहे. तर काय करायचं, पहिले आपल्या फोनपे उघडायचं, फोनपेमध्ये यायचं. फोनपेमध्ये आल्यानंतर ह्या ठिकाणी टच करायचं. या ठिकाणी आल्यानंतर असं QR येईल आपला. QR आल्यानंतर खाली यायचं पूर्णपणे. इथं ऑटो पे नाव यायले, ऑटो पे नावावर क्लिक करायचं. ऑटो पे काय चालू आहे का बघा. हे पहिले स्टोरी 20 TV काहीतरी चालू होतं, ऑटो पे चालू होतं याचा. तर ₹699 कटले होते. ते सध्या ऑटो पे बंद झालेला आहे, कोणतरी बंद करून दिले बहुतेक. पॅक्यू चल रहा, इथं इंग्लिशमध्ये दुसरं काय येईल. तर समजा जे आत्ता सध्या चालू आहे, जे महिन्याला पैसे कटणार आहेत, तर ते सध्या आहे बघा, बोबले AI कीवर्ड असं काहीतरी आहे. याचा ऑटो पे सध्या चालू आहे मित्रांनो. ₹99 कटणार आहे. बघा, हे राशी दाखवली, पेमेंट झाले, मंथली ₹99 कटणार आहे. ठीक आहे. तर याला जर बंद करायचं असेल तर एक काम करायचं मित्रांनो, एक खाली बघा ऑटो पे हटाए असं नाव यायले. तर इंग्रजीमध्ये ऑटो पे डिलीट असं काही नाव येईल. याला करायचं, कंटिन्यू करायचं. तर मित्रांनो, कोड टाकतो मी. कोड टाकल्यानंतर मित्रांनो असं एकदा येईल, तुमचा ऑटो पे बंद होऊन जाईल. मित्रांनो, हे व्हिडिओ सगळ्यासाठी महत्त्वाचा आहे आणि सगळ्यांनी ह्या व्हिडिओवर म्हणजे खरंच तुम्हाला सांगतो, लाईकची गरज नाही, कशाची गरज नाही, फक्त शेअर करा. ज्यांचं ऑटो पे चालू असेल, ज्याचे पैसे कटतात, जे मित्र तुम्हाला सांगतात किंवा माझ्या फोनपेवरून पैसे कटायलेत, माझ्या बँक अकाउंटमधून पैसे उडायलेत किंवा कटायलेत, काही पण प्रॉब्लेम असेल तर मित्रांनो 100% तुम्ही आहे ना तुमच्या मित्राला ही रील सेंड करू शकता. त्याला लाईक करायची गरज नाही मित्रांनो, कोणाचं तरी आपल्यामुळं भलं होईल. ऑटो पे प्रत्येकजण चेक करा. आपल्या फोनपेमध्ये जा, जशी पद्धत सांगितली त्या पद्धतीने चेक करा. असेल तर बंद करा, जर बंद झालेलं असेल तर छेडू नका, कारण डबल चालू होऊन जाईल तुमच्या हातानं आणि परत पैसे कटतील. तर मित्रा, तुझं बघ ऑटो पे बंद झालेलं आहे. आत्ता इथून पुढं नेक्स्ट टाईम कधीही कोणत्याही समजा एखाद्या रीलवर, एखाद्या व्हिडिओवर ॲड चालत असेल तर काय घ्यायचं नाही, काय बघायचं नाही, डाउनलोड करायचं नाही. आणि पहिले एकच रुपया करते. आपल्याला वाटतं ₹1 सगळं काम भागलं काय की, पण मंथली पैसे कटत असतात. चालते, तुला आता कटणार नाही. तर मित्रांनो, त्याचं समाधान म्हणजे त्याचे आत्तापासून पैसे कटणार नाही. पैसे तर पहिले कटलेत, आत्तापासून इथून पुढं पैसे कटणार नाही. पण तुम्ही बी अलर्ट राहा, सगळ्याला सांगा, ही रील जास्तीत जास्त सेंड करा. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, तेवढं सांगणार अशाच नवीन नवीन गोष्टी शिकण्यासाठी. जय हिंद, जय भारत.